Let us begin with the second part of Learning from the West. It is speech by Anna Narayanmurthy. Respect for the public good. Up till now we have discussed that Anna Narayanmurthy thinks that Indians have to adopt some of the Western values which are important to grow in the world of globalization. So when he is there in business world, he realizes that India has some drawbacks and some lacunas, and these lacunas are due to that means some value system we don't have. So here the first value he introduces is respect for the public good. भारतीय समाजाचं अवलोकन केल्यानंतर लेखकाला असं जाणवलं की भारतीय समाजामध्ये काही वेस्टर्न व्हॅल्यू म्हणजे पाश्चिमात्य देशांचे मूल्य तत्व रुजवण्याची गरज आहे आणि त्यामुळे भारताला अशी कोणते तत्व आहेत जे की आपण आपल्यामध्ये समाविष्ट करण्याची आज काळाची गरज लेखक सांगतात किंवा एन आर नारायणमूर्ती सांगतात ते पहा. रिस्पेक्ट फॉर द पब्लिक गुड. When you compare Western value system with Indian value system, we find that in Indian society doesn't have this respect for the public good. What is the meaning of this particular value? Respect for the public good. ह्या तत्वाचा किंवा ह्या मूल्याचा अर्थ काय? तर आपल्याकडे दोन सेक्टर आहेत, प्रायव्हेट आणि पब्लिक, ज्याला तुम्ही खाजगी आणि सरकारी असं म्हणतात. जी शासकीय मालमत्ता आहे किंवा जी समाजाची मालमत्ता आहे असं आपण म्हणू, त्या मालमत्तेचा आपण आदर करत नाही. जर आपण रेल्वेत प्रवास करत असू, बसमध्ये प्रवास करत असू, त्यावेळेला आपण जो कचरा करतो किंवा जर रेल्वे स्टेशनवर असू किंवा बस स्टँडवर असू, त्यावेळी आपण जे घाण पसरवतो याच्यावरून कळतं की आपल्याला अजिबात रिस्पेक्ट नाही आहे जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्याच्याविषयी. तर ह्या अतिशय गंभीर प्रश्नावर बोट ठेवण्याचं काम एन आर नारायणमूर्ती करतात. हे करत असताना ते कम्पेअर करतात की व्हॉट टाइप ऑफ वेस्टर्न व्हॅल्यू सिस्टम ही फाइंड्स when he is there with these Western people while working in his business organization, and what type of Indian value system he has been observing. So first of all we can have the comparison. In Western value system we find in the West individual understands that they have to be responsible to their community. जे पाश्चिमात्य देशातली लोक आहेत त्यांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे की आपली आपल्या समाजाशी काहीतरी जबाबदारी आहे आणि ते करत असताना अतिशय महत्त्व समाजाला आपण दिलं पाहिजे आधी आणि मग स्वतःला, अशा प्रकारची जाणीव प्रत्येकाला आहे. दे केअर फॉर देअर सोसायटी अँड सॅक्रिफाईस फॉर इट. पाश्चिमात्य लोक आपल्या समाजात राहत असताना त्यागाची भावना सुद्धा ठेवतात. समाजासाठी काही त्याग करायची गरज पडली तर तो त्यागही प्रत्येक जण करतो. त्याचबरोबर समाजात असलेला एखादा गंभीर प्रश्न ह्याची काळजी प्रत्येकालाच असते. दे सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ सोसायटी प्रोएक्टिव्हली. आणि वेस्टर्न जे लोक आहेत किंवा पाश्चिमात्य जे लोक आहेत ते काय करतात, आपल्या समाजात एखादं येऊ घातलेलं जर संकट असेल तर त्याची चाहूल जर त्यांना लागली तर आधीच त्यावर काही उपाययोजना करता येते का ह्यावर लक्ष केंद्रित करतात आणि प्रयत्नशील असतात आणि तो प्रॉब्लेम, ती अडचण, ते संकट ते सोडवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी वेस्टर्न व्हॅल्यू सिस्टम मध्ये आहेत हे त्यांना त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे लोक वेस्टर्न होते त्यांच्या वागणुकीतून कळालं, त्यांच्या मॅनर्समधनं, त्यांच्या तत्वातून, मूल्यातून त्यांना कळालं आणि लक्षात आलं की ही गोष्ट आपल्या भारतीयामध्ये नाही, ही उणीव त्यांना सतत जाणवत राहील. मग व्हॉट इज देअर इन इंडियन व्हॅल्यू सिस्टम ह्याचाही त्यांनी उहापोह केला, विचार केला. इंडियन कल्चर हॅज डीप रूटेड फॅमिली व्हॅल्यूज. अतिशय उत्कृष्ट अशी कुटुंब व्यवस्था भारतामध्ये आहे. एव्हरीबडी डज केअर ऑफ फॅमिली मेंबर. We find that parents they care for their children.
they sacrifice anything for their children, and vice versa. Children also take care of their parents when parents they become age old or old. So in this way we find that Indian culture is also very rich culture. The second thing which is good for us or which is good in us, Indian value system has that marriage system. विवाह संस्था जी आहे ती अतिशय चांगली आहे. कशी? मॅरेज इज कन्सिडर्ड ॲज अ सॅक्रेड युनियन ऑफ हजबंड अँड वाईफ. भारतीय समाजामध्ये लग्न संस्था, विवाह संस्था ही एक सॅक्रेड, पवित्र असं बंधन समजलं जातं आणि पती पत्नी जन्मभर हे बंधन पाळतात. दिस युनियन इज केप्ट फॉर थ्रू आउट द लाईव्स बाय दिस हजबंड अँड वाईफ. हे आपल्याला पाश्चिमात्य देशामध्ये कदाचित पाहायला भेटणार नाही किंवा फॅमिली सिस्टम पण एवढी चांगली भेटणार नाही. पण एवढं सफिशियंट आहे का समाज प्रगतिशील होण्यासाठी? हा प्रश्न एन.आर. नारायण मूर्तींना पडतो. एन.आर. नारायण मूर्ती he becomes serious when he comes to that point, the social good or the development of Indian society. He thinks that or he observes that Indians attitude towards community is different from their attitude towards family. Okay, so in various ways he observes this fact, how he see how he observes this thing. For example, he points out that Indians attitude towards community is, see, when we keep our houses spotless, we never think about parks and streets. Due to that, Indian homes are spotless, without garbage and very clean, hygienic, but parks and streets are full of garbage. So in this way, in India we find that there is carelessness among Indians about the public good. Parks and streets, these are public property, and here Indians they don't care about, and they don't think about what type of park they have or the streets they have. So due to this, now we have been facing so many problems that very opposite attitude Western people they have towards their public goods. Like example is there, parks and streets of westerns are free from garbage. आणि जेव्हा पाश्चिमात्य देशामधले आपण पार्क्स बघतो, रस्ते बघतो, हे कसे आहेत? अतिशय क्लीन आहेत, स्वच्छ आहेत आणि सुंदर आहेत. मग असं काय होतं तर आपल्याला आपली सार्वजनिक मालमत्ता ही आपण जपली पाहिजे किंवा त्याचं मेंटेनन्स कुठेतरी आपण केलं पाहिजे, ह्याच्याकडं आपलं लक्षच नाहीये. त्यामुळे आज रस्त्यांवर कितीही खड्डे असले तरी आपण निमूटपणे जातो, आपल्याला लक्षातच येत नाही की ही पण आपलीच मालमत्ता आहे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, तरच ही गोष्ट चांगली राहणार आहे. का राहत नाही याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे, याच्या कारण आपण शोधून काढली पाहिजे. दुसरं महत्वाचं ह्याच्यातून, पहिल्या ह्या गोष्टीतून निष्कर्ष काढून एन.आर. नारायण मूर्ती एक अतिशय महत्वाचं स्टेटमेंट भारताबद्दल, भारतीय समाजाबद्दल करतात. काय आहे हे स्टेटमेंट? इंडियन्स आर अपॅथेटिक अबाउट कम्युनिटी, मीन्स दे आर नॉट एन्थुझियास्टिक अबाउट देअर कम्युनिटी. आपल्या समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलीही सेन्सिटिव्हिटी नाहीये, इंटरेस्ट नाहीये, रुची नाहीये, नेग्लेजन्स आहे, एन्थुझियाझम नाहीये. म्हणजे एक निरसता आलेली, एक नैराश्य, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि समाजात काहीतरी चांगलं घडवता आलं पाहिजे ह्याच्याबद्दल कुणीच विचार करायला तयार नाही. फक्त आपण फॅमिलीशी निगडीत आहोत, फॅमिली पुरता विचार करतो. त्याचं काय कारण असावं असं लेखक म्हणतात, तर त्याचं कारणही त्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे. आता ही गोष्ट इंडियन्स आर अपॅथेटिक अबाउट कम्युनिटी ह्याच्यावर विस्तृत चर्चा एन.आर. नारायण मूर्ती त्यांच्या भाषणामध्ये करतात. व्हॉट टाइप ऑफ एक्झाम्पल्स ही हॅज गिवन टू प्रूव्ह दॅट Indians are
apathetic about community. First example he gives, he says that we have various problems in Indian society, but we behave as if they are someone else's responsibility. आपली जबाबदारीच नाही आपले प्रॉब्लेम असा आपण विचार करतो. फॉर एक्झाम्पल ही गिव्स अस वन एक्झाम्पल. ऑल ऑफ अस आर अवेअर ऑफ द प्रॉब्लेम ऑफ ड्रॉट इन इंडिया. दुष्काळ भारतातला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो अतिशय सिरियस प्रॉब्लेम आपल्या भारतीयांचा आहे. मोर दॅन 40 years ago, irrigation expert Dr. K.L. Rao suggested solving this problem by creating a water grid connecting the rivers in North and South India. However, nothing has been done about this. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की वॉटर ग्रिड नावाचं एक सोल्युशन भारतीय दुष्काळावर आहे. डॉक्टर के.एल. राव यांनी हे आपल्या समोर खूप वेळेला म्हणजे 40 वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे. ते की इरिगेशन एक्सपर्ट आहेत, परंतु आपण कुणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि 40 वर्ष उलटून गेले. त्या वॉटर ग्रिडमध्ये के.एल. राव यांची संकल्पना होती की साऊथ आणि नॉर्थ इंडियातल्या नद्या एकत्र जोडायच्या आणि मग कायमचा भारतातला दुष्काळाचा प्रश्न आपण निकाली काढू शकू असं त्यांचं म्हणणं होतं. पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि 40 वर्षानंतर ही परिस्थिती जैसे थे आहे. प्रॉब्लेम ऑफ पॉवर प्लांट इन बेंगलोर. दुसरं आणखी एक उदाहरण एन.आर. मूर्ती देतात जे अतिशय महत्वाचं आहे. द स्टोरी ऑफ पॉवर स्टोरेज इन बेंगलोर इज अनदर एक्झाम्पल. In 1983, it was decided to build a thermal power plant to meet Bangalore's power requirements. 1983 ची गोष्ट आहे. आपल्याला बेंगलोरचा जो प्रश्न आहे वीज कटोतीचा किंवा वीज नसण्याचा हा जर म्हणजे दूर करायचा असेल तर त्या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांटची गरज आहे हे लक्षात आलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली वी हॅव स्टील नॉट स्टार्टेड इट. पण अजूनही तिथं कुठलाही पॉवर पॉइंट प्लांट झालेला नाही असं आपल्याला लक्षात येतं. तिसरं महत्वाचं आहे तो म्हणजे एक प्रश्न जो की IT इंडस्ट्रीशी निगडीत आहे असं एन.आर. नारायण मूर्ती सांगतात. 5 years ago, because of the constant foreign travel required in the software industry. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये भारताकडे येणारे जे परदेशी लोक आहेत त्यांना सतत यावं लागतं, भेटी द्याव्या लागतात आणि ह्या भेटी साठी त्यांना पासपोर्ट ऑफिसमध्ये जावं लागतं, खूप चक्रा माराव्या लागतात. हे टाळण्यासाठी एन.आर. नारायण मूर्तींनी 240 पानाचं पासपोर्ट भारतीय गव्हर्नमेंटने द्यावं असं एक योजना म्हणजे त्या ठिकाणी मांडली होती. परंतु अजूनही आपल्या भारतातील मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडून कुठलंही उत्तर त्याला मिळालेलं नाही असं एन.आर. नारायण मूर्ती म्हणतात. आता हे 3 प्रॉब्लेम्स त्यांनी आपल्या समोर स्पष्ट केल्यानंतर भारतीय लोक असंवेदनशील आहेत हे म्हणणं बरोबर आहे असं आपल्यालाही पटायला लागतं. सो ह्याचं कारण काय असेल असं जर विचार करायचा झाला तर लेखकाला असं वाटतं किंवा एन.आर. नारायण मूर्ती यांना असं वाटतं की आपल्यामध्ये हार्मनी नाही. हार्मनी बिटवीन व्हॉट? लॉयल्टी टुवर्ड्स फॅमिली अँड लॉयल्टी टुवर्ड्स कम्युनिटी. जेव्हा आपल्यावर पूर्वी फॉरेनर्सचं राज्य होतं कदाचित त्याचाही परिणाम असावा आपल्यामध्ये अशा प्रकारची निरसता निर्माण होण्याचं. काय कारण असेल हे सांगत असताना एन.आर. नारायण मूर्ती म्हणतात द रिझन फॉर ऑल दिस be that we were ruled by foreigners for over 1000 years. 1000 वर्ष आपल्यामध्ये फॉरेनर्सचं परदेशी लोकांचं राज्य होतं म्हणून आपल्यामध्ये उत्साहच नाहीये. आपल्याला वाटत नाही की हा समाज हा देश आपला आहे आणि आपण काहीच करायला तयार नसतो देशासाठी. तर हे असं असू शकेल आणि दॅट्स वाय वी आर नॉट कमिंग टुवर्ड्स that solving public problems and we don't think that this is our responsibility but what we think that it is responsibility of some foreigner. अशा प्रकारचं आपलं काहीतरी एक प्रकारचं ॲटिट्यूड आपल्याला दिसतं असं एन.आर. नारायण मूर्ती यांना वाटतं. सो इन वेस्टर्न कंट्रीज वी फाइंड दॅट एव्हरी इंडिव्हिज्युअल अंडरस्टँड्स दॅट he has to be responsible for his community. He cares for his society and even sacrifice for it and tries to
find out the problem, solution of the problem, and very proactively he tries to remove the problem. आता असं का दिसतं चित्र वेस्टर्न समाजामध्ये? तर देर इज हार्मनी बिटवीन लॉयल्टी टुवर्ड्स फॅमिली अँड लॉयल्टी टुवर्ड्स कम्युनिटी. म्हणजे हे वेस्टर्न लोक जे आहेत, पाश्चिमात्य लोक आहेत, ते जेवढं आपल्या कुटुंबाला महत्त्व देतात तेवढंच ते कम्युनिटीलाही महत्त्व देतात, समाजालाही महत्त्व देतात. पण भारतामध्ये असा बॅलन्स आपल्याला दिसत नाही. म्हणून समाज हा यशस्वी समाज होण्यासाठी जो अडथळा निर्माण होतो तो हा अडथळा आहे असं आपल्या नारायण मूर्तीला वाटतं. सो दिस इज ऑल अबाउट दॅट व्हॅल्यू, फर्स्ट व्हॅल्यू दॅट इज व्हॉट? रिस्पेक्ट फॉर द पब्लिक गुड. We don't have respect for the public good. Indians don't have respect for the public good. If it is true, so what can be done? Being Indians, being youngsters, you young persons, people should be aware of this fact, and you need to be that very sensitive persons towards your society. Thank you. We'll be continuing in the next lecture with the next value, that is acknowledging the accomplishments of others. So let us stop here.